मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगला जाणार आहेत. मस्साजोगचे नागरिक आणि देशमुख कुटुंबियांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे आज मस्साजोगमध्ये दाखल होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जातोय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. आरोपींची नावं सांगणारे तेच, सह आरोपी करा म्हणणारेही तेच आणि सरकारमध्येही तेच, मग आरोपींवरती कारवाई का नाही असा सवाल जरांगेंनी केला. धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली. केश पोलिसांनी ज्या चुकीच्या बाबी केल्या त्या संदर्भातली माहिती लेखी स्वरूपात 28 तारखेपर्यंत देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पोलीस अधीक्षकांनी 3 मार्चपर्यंत वेळ मागितलाय. येत्या 3 तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर 3 मार्चपासून उपोषणाला बसणार असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिला. गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी दणका दिलाय. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवरती मकोका लावण्यात आलाय. गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. विना तिकीट छावा चित्रपट बघण्यासाठी मद्यधुंद तरुणांनी राडा करत जालन्यातील चित्रपटगृहाची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेप सुद्धा फेटाळण्यात आलाय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात असलेल्या दाखल बदनामीच्या खटल्याची पुढची सुनावणी 6 मार्चला घेण्याचे खासदार आमदार विशेष न्यायालयानं ठरवलंय. 2018 साली कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी हा खटला दाखल केला. कोकाटेंना कदाचित माहीत नसेल, ओएसडीची नियुक्ती मुख्यमंत्रीच ठरवतात. कुणी नाराज झालं तरी अशा ओएसडी नियुक्तीला मान्यता देणार नाही अशा शब्दात ओएसडींच्या नियुक्तीवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री कोकाटेंना खडेबोल सुनावले. आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावरती राहणार नाही, मात्र नैतिकता आणि याचा काही संबंध नसल्याचं वाटत नाही अशा शब्दात नाव न घेता शरद पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. मी कुणाचा सत्कार करायचा यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागणार का असा सवाल विचारत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरनं संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली आणि यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा सुद्धा शुभारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा संपर्क अभियान राबवण्यात आलं. या अभियानाची सांगता युवा सेनेकडनं घेण्यात आलेल्या संवाद मेळाव्यानं करण्यात आली. यावेळी पक्षवाढी संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. नंदुरबारमधील तळोद्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19व्या हप्त्याच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. आमदार राजेश पाडवींच्या हस्ते हप्त्याचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अॅग्रिस्टंट उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येते असं फडणवीस म्हणाले. माजी आमदार रवींद्र धंगेकर आज एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. कारण रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांची आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत धंगेकर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसमधल्या नाराजीमुळे माजी आमदार धंगेकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. गेल्या 2 दिवसांपासून धंगेकर यांच्या सोशल मीडिया पोस्ट सुद्धा चर्चेत आहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडून हातात धनुष्यबाण घेण्याची शक्यता आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारी कर्मचारी धरण आंदोलन करणार आहेत. 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी 6 मार्चला राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. विजय वडेट्टीवारांविरोधात अलिबागमध्ये आंदोलन करण्यात आलं. नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी रस्त्यावरती उतरून जोरदार घोषणाबाजी केली. वडेट्टीवारांनी नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी वडेट्टीवारांविरोधात जोडेमारो आंदोलन केलं. वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी महाराजांच्या अनुयायांनी केली.
वाशिममध्ये पाटणी चौकात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी विजय वडेट्टीवारांचा निषेध केला. वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत वक्तव्य मागे घेण्याची आक्रमक मागणी अनुयायांनी केली. श्री संप्रदाय अकोला जिल्हा सेवा समितीनं धिंगरा चौकात वडेट्टीवारांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. वडेट्टीवारांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी अशी मागणी केली. रत्नागिरीत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं. वडेट्टीवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं आयोजन 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकातल्या बेंगळुरू इथे करण्यात आलंय. संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आलंय. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतील आणि शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी देखील कार्य अहवाल मांडतात. सांगलीत 65 प्रशिक्षणार्थींना अन्नातनं विषबाधा झाली. वनविभागाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या लोकांना प्रवासादरम्यान खाल्लेल्या अन्नातनं विषबाधा झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 1 एप्रिलपासून राज्यातील शाळांचं शैक्षणिक धोरण बदलणार आहे. त्याच निमित्तानं पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि समग्र शिक्षण विभागामार्फत मंचरमध्ये शिक्षकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आलंय. मढी देवस्थानच्या यात्रेत यंदा ग्रामसभेनं मुस्लिम समुदायाला व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केलाय. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्व धर्मीय एकत्रित येऊन हा यात्रोत्सव साजरा करतात. मग बंदी कशासाठी असं सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी ठरावाला विरोध करत कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. इंडियाज गॉट टॅलेंटमधील आक्षेपार्ह विधान प्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानीची चौकशी करण्यात आली. सायबर विभागातील पोलिसांनी दोघांची 2.5 तास चौकशी केली. एक मोठी बातमी आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. या प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी 3 मार्चपर्यंत वेळ वाढवून मागितलाय. मात्र यानंतर आपण उपोषणाला बसू, कुणाचंही ऐकणार नाही असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिला. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महादेव मुंडेंची हत्या झाली, पण आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनीच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जातोय. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केला. या योजनेअंतर्गत देशातील नरेंद्र मोदी यांनी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खातेदारांसाठी 22 कोटींची रक्कम ट्रान्स्फर केली. 19व्या हप्त्यासह शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 3.68 लाख कोटी रुपये मिळालेत. सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1800 रुपये भाव मिळतोय. लासलगाव बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2400 रुपये असा दर मिळाल्याचं समोर आलंय. बाजार समितीत मक्याचे दर वाढलेत. नांदगाव बाजारात मक्याची किंमत 2200 रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीत वाढ झाली आहे. रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही अशा सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्यात. 28 फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावं, त्यानंतर त्यांचा पुरवठा थांबवला जाईल असं सांगण्यात आलंय. मागच्या आठवड्यात 3% जीएसटीसह 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव 89,198 रुपये आणि चांदीची किंमत 1 लाख रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला वाढती मागणी आणि लोकांची सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सोनं खरेदीला सुरुवात केली आहे. जानेवारी 2025 मध्ये आरबीआयनं 2.8 टन सोनं खरेदी केलं. त्यामुळे देशात जवळचा सोन्याचा साठा वाढून 879.01 टनांवरती पोहोचलाय. 112 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या न्यू इंडिया सहकारी बँकेच्या खातेदारांना 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपये खात्यातनं काढता येणार आहेत. त्यामुळे न्यू इंडियाच्या खातेदारांना तुर्तास रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिलाय. मुंबई जे रुग्णालयात जीबीएसचे 3 रुग्ण दाखल झालेत. जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा 214 वर पोहोचलाय. या रुग्णांपैकी एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासत असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. मंत्र्यांकडे सध्या जे पीए, पीएस, ओएसडी नेमले गेले ते 5 वर्ष राहतीलच असं नाही. त्यांच्याविषयी तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळलं तर त्यांना मध्येच घरी बसावं लागणार आहे. याशिवाय उसंदारी तत्वावरती आपल्याला
आपापल्या मंत्री कार्यालयात अनेकांची भरती करणाऱ्या मंत्र्यांना आता चाप बसणार आहे. मुंबईत महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएनं दिलासा दिलाय. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्ज भरताना चुका झाल्या असतील त्यांना दुरुस्तीसाठी 27 आणि 28 फेब्रुवारीसाठी विशेष संधी दिली जाणार आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून चुकांच्या दुरुस्तीसाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीनं आणि अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त उपक्रमातनं रविवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा घेण्यात आली. मुंबई ते नाशिक महामार्गावरील कसारा घाट 2 टप्प्यात बंद असणार आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत आणि मार्च महिन्यात 3 ते 6 या कालावधीत याच वेळी बंद असणार आहे. तर पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी जुना कसारा घाट बंद राहणार असल्यामुळे या कालावधीत नवीन कसारा घाटातनं वाहतूक वळवण्यात येणार आहे. पसंतीचं घर न मिळालेल्या ग्राहकांना तळोजातील घरं थोपवण्याचा प्रयत्न सिडकोकडून केला जातोय. यावरती तीव्र नाराजी व्यक्त करत ग्राहकानं सिडकोनं दिलेला पर्याय धुडकावून घरं सरेंडर करण्याचा धडाका लावलाय. त्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागात ग्राहकांची गर्दी होतीये. अश्लील वक्तव्यामुळे चर्चेत असलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याची सोमवारी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी चौकशी केली. इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात झालेल्या अश्लील वक्तव्यावरून त्याला चौकशीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावरनं रणवीरसह आशिष चंचलानी यानं सोमवारी हजेरी लावून आपला जबाब नोंदवला. पुण्यात महाशिवरात्री निमित्तानं पीएमपीकडनं जास्तीच्या बसेस सोडल्या जाणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी बुधवारी कात्रज सर्पोद्यान, स्वारगेट, मुख्य स्थानक आणि निगडी या महत्त्वाच्या बस स्थानकांमधनं जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. मुंबई पालिकेकडनं सुरू करण्यात आलेल्या कचरामुक्त तास मोहिमेत एका महिन्यात तब्बल 1,300 टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आलाय. यासाठी पालिकेचे 26,000हून अधिक नियमित कर्मचारी आणि कंत्राटावरील 2,900 मनुष्यबळाचा वापर झालाय. पाण्याचे 579 टँकर्स वापरण्यात आलेत. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या तेजीनं पुनर्विकास सुरू असल्यामुळे घर भाड्यामध्ये वर्षभरात 30% वाढ झाली आहे. एका वर्षात झालेली ही सर्वाधिक भाडेवाढ ठरल्याचं बांधकाम अभ्यास करणाऱ्या कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे समोर आलंय. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईच्या प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढतेय. या भाविकांच्या सोयीसाठी येत्या बुधवारी बेस्टच्या वतीनं काही अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये कान्हेरी गुंफाला जाण्यासाठी 6 जादा बसगाड्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला गेलंय. महाराष्ट्र शासनानं मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केलाय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत 7 तालुक्यांमध्ये 10 अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 150 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. भायखळा इथल्या सुप्रसिद्ध राणीची बाग महाशिवरात्री निमित्तानं 26 फेब्रुवारी रोजी पर्यटकांसाठी खुली राहणार आहे. त्या बदल्यात गुरुवारी 27 फेब्रुवारीला बंद ठेवली जाणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. पिंपरी महापालिकेच्या अग्निशमन दलातील एकूण 415 पदांपैकी तब्बल 349 पदं रिक्त आहेत. या विभागातील एकूण मनुष्यबळाच्या 84% पदं रिक्त आहेत. या पदावर 38 अधिकारी कार्यरत असून 235 पदं रिक्त आहेत. तर या संवर्गाची 150 पदं नव्यानं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या भाज्यांचे दर आवाक्यात आले असले तरी सुरण आणि शेवग्याच्या शेंगांचे दर मात्र अद्याप वाढलेलेच आहेत. या दोन्ही भाज्या 100च्या उंबरठ्यावरती असून इतर भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता भाज्या मुबलक प्रमाणात असल्या तरी उन्हामुळे ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे. सोयाबीननं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान केलंय. मागील वर्षाच्या हंगामात 5,000च्या दरम्यान सोयाबीनचा सरासरी दर होता. मात्र यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना खेळासाठीचे अतिरिक्त गुण मिळतात. यासाठी यंदा ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना आपलं सरकार पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आहे. वेळेत अर्ज भरण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केलंय. ऑस्ट्रेलियाच्या ऑनलाईन सुरक्षा नियामक संस्थेनं सोमवारी मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरती जवळपास 10 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 55.47 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड टेलिग्रामनं मुलांच्या शोषणासह हिंसक अतिरेकी सामग्रीच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत हे स्पष्ट करण्यास झालेल्या विलंबामुळे लावलाय.
मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विकासकांना बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या राडारोड्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्यात। यासाठी पालिकेनं खासगी संस्थेच्या मदतीनं ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे राडारोडा टाकणाऱ्या वाहनांवरती लक्ष ठेवलं जाणार आहे। तर हे ॲप डाउनलोड करणं आणि विकासक आणि कंत्राटदारांना बंधनकारक केलं जाणार आहे। पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्रानं देशात अव्वल क्रमांक पटकावलाय। राज्यात या योजनेत आतापर्यंत 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। योजनेच्या अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं आघाडी घेतली आहे। एआयनं कोणतंही अवघड काम किती वेगानं करता येतं याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। गुगल एआयनं थेट वैज्ञानिकावरती मात देत मागील 10 वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा निपटारा अवघ्या 48 तासात केलाय। गुगल एआयनं इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये एका बगचा निपटारा केलाय। पिंपरी भाजी मंडईत टोमॅटो, काकडी, रताळं, फ्लॉवर अशा अनेक फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। महाशिवरात्री निमित्तानं रताळंही बाजारात आलंय। दरही आवाक्यात असल्यामुळे सर्वसामान्यांनी मात्र दिलासा व्यक्त केलाय। या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। लगेचच नंतरच्या बुलेटिनमध्ये काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात, गावाकडच्या सुद्धा। त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। गेल्या 3 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार का? सुनावणीकडे जनतेचं लक्ष। रवींद्र धंगेकरांनी आज बोलावली कार्यकर्त्यांची बैठक। धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। काही दिवसांपासून धंगेकर नाराज असल्याची चर्चा। संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून करणार सामूहिक अन्नत्याग आंदोलन। जरांगेही आंदोलनात होणार सहभागी। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना 3 मार्चपर्यंत पकडा, अन्यथा उपोषण आंदोलन करणारच। ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षक कॉवत यांना दिला इशारा।